शरूला बघून जयच्या जीवाची घालमेल होणार आहे. तर हे सगळं समायराच्या लक्षात येणार आहे. जसं आशूच्या बघण्याच्या कार्यक्रमात गौतम पोहोचला होता, तसंच आता शरूच्या बघण्याच्या कार्यक्रमात जय पोहोचणार आहे. आणि हे सगळं समायरा तेजूला कॉल करून सांगणार आहे. आणि तेजू जशी आहे तशीच परबांच्या घरी म्हणजे शरूच्या बघण्याच्या कार्यक्रमात पोहोचणार आहे. आणि खूप मोठा तमाशा आता तेजू परबांच्या घरी म्हणजे शरूच्या बघण्याच्या कार्यक्रमात करणार आहे. चला तर पूर्ण एपिसोडची अपडेट जाणून घेऊया. जसं की आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितलं, शरू हाफ डे टाकते आणि त्याच विषयावर शरू HR सोबत बोलत असते. त्याच वेळी जय तिथे पोचतो आणि शरूकडे पाहतच राहतो. जयची नजर शरूवरून हटतच नाही आणि शरूसुद्धा जयकडे पाहतच राहते. दोघं कसे एकमेकांकडे बघत आहेत याची भनक समायराला लागते. जय शरूकडे बघत असतो त्याचवेळी मॅक तिथे येतो आणि जयला म्हणतो, सर मी तुम्हाला मेल केला आहे. प्रोग्रामला किती खर्च आला आहे त्याचा. पण जयचं काही लक्षच नसतं मॅककडे. मॅक म्हणतो, ओ सर. जय मात्र शरूकडे पाहण्यात खूपच गुंग झालेला असतो. मॅक जोरात ओरडतो तेव्हा जय भानावर येतो आणि सरळ कॅबिनमध्ये निघून जातो. शरू जयसोबत सुट्टीचं बोलण्यासाठी केबिनमध्ये जाते. आता मात्र जय हद्दच करतो. शरू जशी केबिनमध्ये येते तसा तो तिच्याकडे पुन्हा बघतच राहतो. शरू मात्र आता थोडी गोंधळते. ती टेबल वाजवते आणि मग जय भानावर येतो. जयशी अशी घालामेल बघायला खूपच आनंद होत आहे. जय बहाणा बनवतो आणि म्हणतो, तू विचारून आत आलीस म्हणून शॉक झालो होतो आणि विषय टाळतो. शरू जयला म्हणते, मला हाफ डे हवाय. तसं मी HR सोबत पण बोलले आहे. त्यावर जय म्हणतो, ठीक आहे ना, जा. आणि मग विचारतो हाफ डे का हवाय. त्यावर शरू म्हणते, इट्स पर्सनल रिझन. बघायला मुलगा येतोय आणि शरू निघून जाते. जाताना शरू आपला फोन केबिनमध्येच विसरते. आता मात्र जय पूर्ण विचारात पडतो की त्याला नक्की काय होतंय. जयला प्रेमाची कल्पनाच नसते. अचानक फिरताना जयला शरूचा फोन दिसतो आणि बस मग काय. फोनचा बहाणा करून जय सरळ शरूच्या घरी पोहोचतो. इकडे सगळे शरूला बघायला आलेले असतात. नवरा मुलगा कार पार्क करत असतो, त्यामुळे त्याला यायला उशीर होतो. त्याच्या आधी जयश शरूकडे पोहोचतो. त्याला बघून गुरुजी म्हणतात, बघा आलेच जावई बुपा. आणि मग काय, पमा आणि सुभाष एकदम उभे राहतात आणि जयकडे बघतच राहतात. जय म्हणतो, शरू ऑफिसमध्ये फोन विसरली होती म्हणून फोन द्यायला आलोय. त्यावर समायरा म्हणते, पण तू का आलास फोन द्यायला. दुसऱ्या कोणाला पाठवायचं होतं. जय म्हणतो, माझं काम होतं इकडे म्हणून मी चालोय फोन द्यायला. हे ऐकताच पमा आणि सुभाष जयला बसायला लावतात आणि चहा घेऊन जा असं म्हणतात. इकडे समायरा आग लावायला बाहेर जाते आणि तेजूला कॉल करून सगळं सांगते. जय आणि शरूमध्ये जे काही चाललंय ते समायरा तेजूला सांगते. आता तेजू लगेच परबांच्या घरी यायला निघते. आता तेजू आल्यावर काय होतं हे बघणं खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. तेजू जयला घेऊन जाणार का हे बघायला मजा येणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.